पालघर के मासवन स्थित आदिवासी विकास विभाग की अनुदानित आश्रमशाला से छात्रों के स्वास्थ्य को लेकर चिंताजनक खबर सामने आई है। यहाँ कक्षा पहली में पढ़ने वाले एक छात्र की संदिग्ध परिस्थितियों में मौत हो गई। मृतक छात्र की पहचान श्रेयांश शैलेश आमबात के रूप में हुई है। स्कूल प्रशासन के मुताबिक श्रेयांश को पिछले कुछ दिनों से बुखार आ रहा था, लेकिन चिंता की बात यह है कि इसी आश्रमशाला में महज 1 महीने के भीतर 2 और छात्रों की मौत हो चुकी है और इस समय स्कूल के 26 विद्यार्थी बुखार से बीमार बताए जा रहे हैं, जिनका मासवन प्राथमिक स्वास्थ्य केंद्र में इलाज चल रहा है। एक ही स्कूल में बड़ी संख्या में बच्चों के बीमार पड़ने और 1 महीने में 2 मौतों के बाद अब विद्यार्थियों के स्वास्थ्य और सुरक्षा को लेकर गंभीर सवाल खड़े हो रहे हैं। ऐसे में स्वास्थ्य विभाग और आदिवासी विकास विभाग से पूरे मामले की गहन जांच और सभी विद्यार्थियों की तत्काल स्वास्थ्य जांच की मांग उठ रही है। इस पूरे मामले को लेकर अभिभावकों में भी चिंता का माहौल है। जानकारी के मुताबिक राज्य सरकार ने इस मामले की जांच के लिए एसआईटी टीम का गठन किया है। हा प्रकार असा आहे की आता मी माझ्या मुलीबद्दल सांगतो की शनिवारपासून माझ्या मुलीची तब्येत खराब होती, तेव्हा त्यांनी आज शनिवार रविवार आणि सोमवार आज आणून ॲडमिट केले इथं दवाखान्यामध्ये। आणि त्याच दिवशी त्यांनी करायला पाहिजे होतं अक्षरशः, कारण त्याच्यामुळे आता आम्ही पालक काय बोलायला गेले, जास्त बोललो तर परत की यांचा पालक बोलतो यांची मुलं आहेत, मग कदाचित आमच्या मुलांवरती पण दडपण घालू शकतात तसं, त्याच्यामुळे पालक हे जास्त बोलत नाही कोणी। काय त्रास होतो नेमका मुलीला ताप आहे, पोटदुखीचा त्रास आणि हातपाय चावतात। म्हणून मी शनिवार ज्या दिवशी आलो त्या दिवशी बघितलं मुलीला, तर मुली अक्षरशः एकदम डोळे मिटूनच होती। मग मी त्याचा फोटो काढला, एक मॅडम होती तिथे तरी पाठवलं तिला। त्याच्यानंतर मग मॅडम बोलले की आम्हाला धमक्या देतो की काय। मग असं बरं आम्हाला त्याच्यात तो उद्देश धमक्या देण्याचा उद्देश नव्हता, परंतु तुम्ही सोडत नाही तर बोललं की आम्हाला लेटर आलेलं आहे आपले डहाणू प्रकल्पातून। तेव्हा मी सांगितलं की तिथून लेटर आलं असेल तर मी माझ्या जिम्मेदारीवर मी तसं पत्र लिहून देतो आणि मी घेऊन जातो, तेव्हा तरी पण सोडलं नाही। काय मागणी आहे आपली आता? मागणी अशी आहे की जर पोरांना जास्त त्रास होत असेल तर तुम्ही त्वरित पालकांना कळवा, आणि जर प्रकल्पामधून काय लेटर असेल तर तुम्ही त्यांच्याकडून स्टेटमेंट पालकांकडून लिहून घ्या आणि पोरांना घरी सोडा। कारण तर इलाज जर इथं होत नसेल तर पालक कुठे पण नेऊन इलाज करू शकतात। तसं स्वतःचं मुलं आहे, मग काय झालं तर इलाज करणारच। शाळेमध्ये अंघोळीच्या पाण्याची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था कशी आहे, काय तुम्हाला माहिती आहे? शाळेमध्ये कारण सकाळी भाऊ होते आणि दादा होते, त्यांनी पण मुलांना काल विचारलं तर पाणी हे थंड मिळतं आंघोळीसाठी, आणि आज त्याच मुली बोलतात की गरम भेटतं असं। याच्यात असं आहे की सरांनी पण कुठेतरी मुलांवरती प्रेशर टाकू शकतात असं तरी आपल्याला असं मत असं।